विधान परिषदेचं उमेदवारांची माघार आणि रुग्णालय भरतीवरून आता महाराष्ट्र काँग्रेसची नामुष्की। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। अमरावतीतील काँग्रेसचे नॉट रिचेबल उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू। देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15 ते 20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप। आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती घोडेबाजार सुरू, उमेदवारांवरती दबाव आणला जातोय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद। इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ, मोदी सरकारचा निर्णय। 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साइज ड्युटी कक्षेबाहेर। मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर, पाऊस पडल्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार, तर कोकणासह राज्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। नाशिक महायुतीतील बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे। गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आक्षेपानंतर घडामोडींना वेग। गीते आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट। माझा डिजिटल प्रचार सुरू आहे। आरोपांवरती हर्षजित देशमुख यांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं। उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरे गावात। शिंदे दरे गावातील विकास कामांचा आढावा घेणार। पुण्यातील सहकार नगर परिसरात गोळीबार। शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावर गोळीबार। 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती। 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अधिक ज्येष्ठ कमला एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी। दर्शनाची तब्बल 4 किलोमीटर पर्यंत रांग। प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा, वाळवंट आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला। फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार। 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानात उतरणार। मेक्सिको दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना। फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी आवडत्या खेळाडूंचे आणि संघांचे होर्डिंग्स।